बांधवांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे, कारण नवीन शासन निर्णय आलेला आहे। आपण तर वाट पाहतच आहोत की एप्रिलच्या हप्त्याचे वितरण कधी होणार आहे, कारण त्याबाबत कोणतेही शासन निर्णय निघाले नव्हते। परंतु 6 एप्रिल रोजी एक नवीन शासन निर्णय आलेला आहे। मोठी बातमी असणार आहे एप्रिल हप्ता वितरणासंदर्भात, कारण एप्रिल हप्ता कधी जमा होणार 1 ते 10 तारखेपर्यंत दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असो किंवा निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। याबद्दल आता एक नवीन शासन निर्णय आलेला आहे की हप्ता वाटप होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर विभागात कोषागार अधिकाऱ्याची नेमणूक म्हणजेच काय अकाउंटंटची नेमणूक झालेली आहे। या संदर्भात नवीन शासन निर्णय आलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता दिव्यांग कल्याण विभाग, आता काय झालं ना, निराधार योजनेचे लाभार्थी आणि दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांना असे एकत्रितपणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून निधी जमा होत होते। परंतु काही दिवसांपूर्वी हे काय झालं की दिव्यांग कल्याण विभाग करण्यात आलं व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामध्ये निराधार योजनेचे लाभार्थी व दिव्यांग कल्याण विभागामध्ये दिव्यांग बांधवांची ते जे आहे ते डिवायडेशन केलेलं आहे। तर दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी करिता आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत इथे शासन निर्णय आला आहे। तर ही शासन निर्णय काय आपण थोडक्यात माहिती पाहूया। तुम्ही पाहू शकता दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत आता जी विभाग वेगवेगळे विभाग देण्यात आलेले आहे। तर राबविण्यात येणारे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी करिता आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत, तर पहिलं काय की डीबीटी मार्फत हे पैशांचं वितरण होतं। तर डीबीटी मार्फत बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात, तिथे अकाउंटंट असतात, कॅशियर असतात, ज्यांच्या मार्फत काय होतं की हे पैसे जमा होतात। ते जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 असे पैसे जमा होतात। हे जे काही पैसे वाटपाचा मार्ग आहे ते मोकळा झालेला आहे। अखेरीस इथे अकाउंटंट म्हणजेच काही ते तुम्ही सोप्या भाषेत आपण अकाउंटंट म्हणू शकतो किंवा महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी करिता आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत हे GR असणार आहे। यामध्ये बरेचसे पॉईंट देण्यात आलेले आहे, प्रस्तावना मांडलेली आहे, त्यानंतर शासन निर्णय सुद्धा मांडण्यात आलेली आहे। आपण थोडक्यात पाहूया। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 24/2/2026 रोजीचे शासन निर्णय तो विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थी हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। तर काय केलेलं की आपण बघितलं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आता जो दुसरा विभाग आहे तो म्हणजे दिव्यांग लाभार्थी, त्यांना दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे काय दिलेलं आहे, हस्तांतरण केलेलं आहे, हस्तांतरित करण्यात आलेला आहे। व जो पहिला विभाग आहे तो त्यामध्ये काय की निराधार योजनेचे लाभार्थी असणार आहे। सबब विशेष सहाय्य योजनेचा भाग असलेला केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना दिनांक 1/4/2026 रोजीपासून विभागामार्फत राबविण्यात येणार आहे। तर इथे केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी भारतीय रिझर्व्ह बँक कुबेर प्रणालीच्या माध्यमातून वेळेवर म्हणजे जस्ट इन टाइम वितरित करण्याबाबत SNS स्पर्श या पर्यायी वापराच्या कार्यपद्धती संबंधित मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत। त्यास अनुसरून केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी SNA प्रणालीमार्फत वितरित न करता SNS स्पर्श या प्रणालीद्वारे वितरित करण्याची सूचना प्राप्त आहे। तसेच वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक 23/4/2025 SNA स्पर्श कार्यपद्धतीने केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेजरी कार्यालयीन स्थापना केलेली आहे। तर सदर शासन निर्णयत्व सांगितलेले आहे बघा, तरतुदीनुसार या महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार कार्यालयातून देयक आहरित करण्याचे सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे अशा बरेचसे इथे काय केलेले की अधिकारी घोषित करण्याबाबत विभागाच्या विचाराधीन होत आहे। तर आता हा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे दिव्यांग बांधवांसाठी आणि वित्त विभागाने शासन निर्णय देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये SNS स्पर्श कार्यपद्धतीने केंद्र पुरस्कृत योजनेचा निधी वेळेवर जस्ट इन टाइम वितरित करण्यासाठी बघा, जी निधी आहे, जी योजना चालू आहे त्याची निधी वेळेवर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासाठी आता हे काय झालेलं आहे की महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार म्हणजे एक अकाउंटंट नेमण्यात आलेला आहे, कार्यालयीन स्थापना केली आहे। सदर शासन निर्णयत्व जे तरतुदीनुसार या कोषागार कार्यालयातून देयक आहरित करण्यासाठी आहार व संवितरण अधिकारी म्हणून कार्य करण्यासंबंधित केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत संबंधित राज्य संलग्न योजनेसाठी आहार व आता सोप्या भाषेत म्हणजे काय की जे पैशांचा मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे। या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जी ट्रेजरी असणार आहे करिता खालीलप्रमाणे आहार व संवितरण अधिकारी म्हणून घोषणा करण्यात आलेल्या आहे। आता लवकरच हे पैशांचं वितरणाबाबत GR सुद्धा येईल। तुम्ही सुद्धा UDID कार्ड KYC प्रक्रिया पूर्ण केली असतील तर नक्कीच तुमच्या खात्यामध्ये
2,500 रुपये जमा होणार आहे. तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 2,500 रुपये जमा झाले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. एप्रिलचा हप्तासुद्धा आता लवकरच वितरित होईल. जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होईल व जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण आनंदाचे अपडेट आहे. जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.